त्याचवेळी कर्कशपणे ब्रेक लावून गाडी थांबवल्याचा आवाज आला. सौम्या उठून अंदाज घेत म्हणाली, पोलिसांची गाडी. होळकर आणि एक पोलीस येत आहेत. पाणिनी संहिताला म्हणाला, हे बघ, तुम्हाला एक वचन दे, पोलिसांना काहीही सांगायचं नाही. मला खरं सांग, तू मारलंयस का त्याला? तू खरं सांगतेस हे गृहीत धरून मी माझी बचावाची आखणी करणार आहे. लक्षात घे, मी दोषी माणसाचं वकीलपत्र घेत नाही. माझा बचाव हा सत्याच्या आधारावर उभा असतो, तेव्हा मला खरं काय ते सांग. मी त्याला मारलेलं नाही. तेवढ्या दारावर जोरजोरात थापा मारल्या जायला लागल्या, घंटा वाजायला लागली. संहिता सरस्वतीनं जाऊन दार उघडलं. अरे तुम्ही दोघं इथं काय करताय? होळकर पाणिनी आणि सौम्याला बघून जोरात ओरडला. अशिला बरोबर चर्चा करतोय. तुला कसं कळलं पटवर्धन मी येणार आहे म्हणून? पाणिनीने मानेनं नकार दिला. तुला कशासाठी वकिली दिली तिने? तिचा व्यवसाय हाताळण्यासाठी. कसला व्यवसाय? वकील कधीच आपल्या अशिलाची गुपितं उघडी करू शकत नाहीत. संहिता सरस्वती, तुम्ही रेणापूरला गाडीनं गेल्याचं खोटं सांगताय. रेणापूरच्या सीमेवर तुमची गाडी आल्याची नोंदच नाही आहे. ज्या गॅरेजमध्ये तुम्ही गाडी लावली त्या माणसाने अजित सरस्वतीला ओळखलाय. त्याचा फोटो त्यांनी हसबनीस म्हणून ओळखलाय. तुमचा पण फोटो त्यांनी ओळखलाय. आता बोला, काय म्हणायचं तुम्हाला? होळकरनं आल्या आल्या तोफच डागलेली होती. होळकर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न द्यायची मी तिला सूचना दिलेली आहे. अरे ते उत्तरं देणार नसेल तर तिला पोलीस स्टेशनात यायला लागेल. तिथं तिची सरकारी वकिलांची चर्चा होईल. तिला काय काय माहिती आहे याची शहानिशा होईल. संहिता सरस्वती, चला निघूया आपण, पाणिनी म्हणाला. आणि ते निघाले. सर, संहिता सरस्वतीला तुम्ही पेपरात आलेल्या त्या बातमीबद्दल का नाही सांगितलं? कोणती बातमी? पळशीकरचा कोट गाडीत सापडल्याची. ते मी इन्स्पेक्टर होळकरवर सोपवलंय. तो तिला फार मोठा धक्का ठरेल सर. तुम्ही तिला अप्रत्यक्षरित्या सुचवायला हवं होतं की हा एक सापळा असल्याचं कानावर येत आहे. नाही. का बरं? तो सापळा खरं तर रतीसाठी रचलेला होता. पळशीकर जिथे कुठे असेल तो तिथनं बाहेर येईल किंवा मेला असेल तर कोणीतरी बोलेल, हा हेतू होता. तो जर संहिता सरस्वतीचा सहारा घेऊन लपला असेल तर ती बोलेलच ना. तो तिच्या आधारावर लपला असेल खरंच? सौम्यानं विचारलं. नाही, माहीत नाही मला, ते आपण सगळं सोडून देऊ. आपण रती हुबळीकरला जाऊन भेटू आता. दोघेही तिला भेटायला गेले. पाणिनीने सौम्याची ओळख करून दिली. सुरुवातीच्या औपचारिक गप्पा मारल्यावर तिने पाणिनीला विचारलं, तुम्ही मला ते पत्र का पाठवलं? मला माहिती हवी होती म्हणून. एखाद्याला तो सापळा आहे असं वाटलं असतं. मला सांग, त्या पत्राला तू जे उत्तर दिलंस ते पळशीकरशी विचार विनिमय करूनच दिलंस? मग त्याच्याशी तू संपर्क कसा केलास? तिला डोळ्यातनं येणारे अश्रू आवरायला फार त्रास झाला. पोलिसांना त्याचं प्रेत सापडलं का? नाही, मला कल्पना नाही. पोलीस मला नेहमीच सगळं सांगतात असं नाही. मी पेपरात येणाऱ्या बातम्यांवरच बऱ्याचदा अवलंबून राहतो. पण ते सापडणं सर्वांच्या हिताचं आहे. पोलीस ते विचारायला कोणाकडेही येऊ शकतात. आलं ना लक्षात? मला धमकी का देता हो दरवेळी तुम्ही भेटताय तेव्हा? पहिल्यांदा तुम्ही मला भेटला तेव्हा असाच काहीसा अनुभव आला मला. दुसऱ्यावर अत्यंत वर्चस्व गाजवण्याचा स्वभाव आहे तुमचा. हे बघ, तू ज्या समाजात उडबस करतेस तिथे पुरुष स्त्रियांना मान वगैरे देण्याचा दिखाऊपणा करत असतील, पण मी रोज जीवन मरणाच्या प्रश्नांशी झगडत असतो. मला असले खोटे शिष्टाचार जमत नाहीत. बरं, मग म्हणून काय? म्हणून मला जाणून घ्यायचं आहे की तू त्याच्याशी संपर्क कसा केला आहेस आणि त्यांनी तुला सर्वाधिकार दिले आहेत का आणि किती प्रमाणात दिले आहेत? तुम्हाला का वाटतं मला सर्वाधिकार आहेत? सरळ आहे. मेलेल्या माणसाकडनं कोणाला निरोप येत नाही. तुम्हाला वाटतंय तो मेलाय? पोलिसांना जो परिस्थितीजन्य पुरावा मिळालाय तो तेच दर्शवतोय. काल रात्री 9 वाजता तो केवळ जिवंतच नाही तर व्यवस्थित होता. तुला काय माहिती?
तू बोललीस का त्याच्याशी? हो. प्रत्यक्ष का फोनवर? मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही. सौम्या, तू इन्स्पेक्टर होळकरला फोन करावा हेच बरं. त्याला सांग म्हणा, आमच्या समोर एक साक्षीदार आहे जो दावा करतोय की तो पळशीकरला भेटलाय काल. नाही नाही, तुम्ही असं करू शकत नाही, ती ओरडली. का करू शकत नाही मी? पळशीकरनी तुम्हाला वकीलपत्र दिलंय. त्याला वाचवण्यासाठी नाहीये ते वकीलपत्र, तर एका स्त्रीला वाचवण्यासाठी आहे. कोण आहे ती? अशी स्त्री जिची ओळख माझ्यापासून सुद्धा लपवण्यासाठी पळशीकरनी प्रयत्न केले. सर, मी फोन करू का इन्स्पेक्टर होळकरना? सौम्यानं विचारलं. हां, लगेच कर. सौम्यानं नाटकीपणे अगदी मृदू स्वरात तिला विचारलं. मी तुमचा फोन वापरू शकते का? अजिबात नाही, ती खेकसली. सौम्या, अगं बाहेरच्या दुकानात जाऊन कर ना फोन. पाणीनी तिला म्हणाला. सौम्या लगबगीनं उठली, दार उघडलं. सौम्या बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात रती हाताश होऊन म्हणाली, थांब सौम्या, मी सांगते सगळं, पटवर्धनांना काय हवंय ते. पळशीकरनी मला मागच्या सोमवारी रात्री 3च्या सुमाराला फोन केला आणि तो म्हणाला की अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी मला भेटायचं आहे. त्यांनी सांगितलं की सरस्वतीचा खून झालाय आणि परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर आरोप येऊ शकतो. त्यांनी कुठल्या स्त्रीचा उल्लेख केला का? थेट असा नाही केला उल्लेख, पण असं सुचवलं की त्यावेळी तो एकटा नव्हता तिथे. त्यांनी असंही सांगितलं की तो मेला नाही आहे असं समजून तू त्या गैरव्यवहाराचा विषय लावून धरला पाहिजेस आणि तो मेला आहे हे जनतेला करण्यापूर्वी त्याच्या खात्यात पैशाची खोट आली होती हेही सिद्ध व्हायला पाहिजे. असं का सांगितलं त्याने? नाही, तो एवढंच म्हणाला की मी केव्हा कुठे होते खुनाच्या आसपासच्या वेळेला तेही मला दाखवता आलं पाहिजे. म्हणजे तुझ्यावर आरोप येऊ शकतो असा त्याचा अंदाज आहे? हो. तू त्याच्याबरोबर संपर्क कसा ठेवलास? तो शहराच्या बाहेर गेलेलाच नाही आहे. इथेच हाईड हॉटेलमध्ये खोट्या नावानं खोली घेऊन राहिलाय. तू त्याच्याशी फोनवर संपर्कात आहेस का वैयक्तिक? दोन्हीही. काल पेपरला बातमी वाचल्यावर त्याला भेटायचा प्रयत्न केला होता मी. मला सांगण्यात आलं की तो सकाळपासूनच दिसला नाहीये खोलीत. सोमवारी रात्री सरस्वतीची एका स्त्रीबरोबर भेट ठरली होती. ती अशी स्त्री होती की सरस्वतीला त्याचा खूप त्रास होत होता. ती भेट वेळेत व्हावी म्हणून त्यांनी घाईत ऑफिस सोडलं होतं. तिचा चेहरा निर्विकार होता. तुम्ही कुणाबद्दल आणि कशाबद्दल बोलताय मला माहीत नाही पाणीनी. तुला शेवटचं सांगतोय मी. तुला मोजून 30 सेकंदांचा अवधी देतोय मी. 10 सेकंद होता तिचा बांध फुटला. भेटले मी त्याला इथेच. पुन्हा खोटं. इथे नाही भेटलीस तू त्याला. तो इथे दिसणं त्याला परवडण्यासारखं नव्हतं. त्यांनी तुला त्याच्या बायकोच्या बंगल्यावर, जिथे त्याचं प्रेत नंतर सापडलं त्या बंगल्यावर बोलवलं. तू त्याच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला होतास. तो तुला म्हणाला की तिथे आलीस तर सगळ्या गोष्टींचा खुलासा करीन. खरं आहे का नाही? ती काहीही न बोलता शांत बसून राहिली. पुन्हा 30 सेकंद देतो तुला उत्तरासाठी, पाणीनी म्हणाला. तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. ओठ घट्ट मिटून ती बसून राहिली. 30 सेकंद झाल्यावर पाणीनी उठून उभा राहिला. चल सौम्या, जाऊयात. रती, तुला मी संधी दिलेली होती. त्याने सौम्यासह बाहेर पाऊल टाकलं आणि दार लावून घेतलं. पाणीनी पटवर्धननी ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि सौम्या सोहनीला म्हणाला, स्वागत कक्षात जाऊन गतीला सांग मी आलोय, पण आज कुणालाही भेटणार नाहीये मी. सौम्या बाहेर जाऊन आत आली आणि आपल्या ओठावर बोट ठेवून गप्प बसण्याची खूण करत पाणीनीला म्हणाली, आधीच एक माणूस येऊन बसलाय, पण तो आपलं नाव सांगायला तयार नाहीये. कोण आहे तो? गतीनी खूप आग्रह धरला, पण तो तिला बाजूला सारून तुमच्या लायब्ररीमध्ये बसलाय जाऊन. तो राजेंद्र पळशीकर असणार, पाणीनीने अंदाज व्यक्त केला आणि उठून लायब्ररीत त्याला भेटायला गेला. त्याला बघून पळशीकर उभा राहिला. पटवर्धन, अहो काय घडलंय हे? माझा कोट रक्तबंबाळ अवस्थेत माझ्याच गाडीत.
तुझी भेट घेणं आवश्यकच होतं मला. प्रयत्न करूनही तू प्रतिसाद दिला नाहीस. शेवटी मला आडमार्ग पत्करावा लागलाय हा. म्हणजे तुम्ही हे सगळं? अचानक तो बोलायचा थांबला. ही माझी सेक्रेटरी आहे सौम्या सोहनी. हिच्यासमोर तू बोलू शकतोस. मला तुझ्याशी बोलायची संधी का देत नव्हतास तू? ते शहाणपणाचं नव्हतं. पहिल्यांदा त्या रात्री ऑफिसमध्ये आलात तेव्हा असं गूढपणे का वागलात? तुमची ती बुरखावाली, माझं अशील कोण असणार आहे याबद्दलची लपवाछपवी. आणि सरस्वती मेल्याचं का नाही सांगितलं मला? मला माहिती नव्हतं तेव्हा. मला संहिता सरस्वतीची वकिली घ्यायची आहे हे तेव्हाच का नाही सांगितलं? मी इकडे तिकडे भरकटत बसण्यापेक्षा जास्त नेमकेपणानं काम करू शकलो असतो ना. तुम्ही मनापासनं काम केलंय पटवर्धन. आता मी सांगतो अगदी तसंच्या तसं करा. तुम्ही मेला आहात. काय? सरस्वती ओरडला. हो, तुमचा खून झालाय. तुमच्या लक्षात येत नाहीये का पटवर्धन? संहिता सरस्वतीची वकिली करायला तुम्हाला सांगितलंय मी. तिचंच प्रतिनिधित्व करतोय मी आत्ता. म्हणजे या आधी करत नव्हतात का? मला कुठे तुम्ही स्पष्ट सांगितलं होतं की नेमकं कोण माझा अशील असणार आहे? मी आपला नोटीचा तुकडा कुठल्या बाईकडे मिळेल याचा अंदाज घेत भरकटत बसलो. बाबरसचं वकीलपत्र घेतलं तर ठीक आहे असं का म्हणाला होतात तुम्ही? कारण ती ज्या ट्रस्टमध्ये लाभार्थी आहे तो ट्रस्ट सरस्वती हाताळत होता आणि त्या फंडाच्या रकमेत मोठी तूट आली होती. हे तुम्हाला कसं माहिती आहे सगळं? पिंगेबाईमुळे. ती तिची एक प्रकारे देवता आहे. आणि तुम्हाला वाटतं की संहिता सरस्वती आणि गेयता बाबरस दोघींचं हित एकमेकांच्या आड येणार नाही? पाणिनींनी शंका व्यक्त केली. हो, आड येणार नाही, मी खात्री देतो तुम्हाला. तुम्ही गेयताला वैयक्तिक ओळखता? नाही, त्या पिंगेबाईमुळे माहिती झाली तेवढी. म्हणजे तुम्हाला हे माहिती नसेल की रती ज्याच्यावर प्रेम करते त्याच व्यक्तीबरोबर गेयता बाबरसचे सुद्धा घनिष्ठ संबंध आहेत आणि त्यांच्या भेटी गाठी चालू असतात. काय? गेयता बाबरसच्या? नाही, ही गोष्ट अशक्य वाटते मला, कारण याबाबत रती मला कधी काही बोलली नाही. संहिता सरस्वती तुमच्यासाठी कोण आहेत? तुम्हाला काय वाटतंय? मी तुम्हाला विचारतोय. माझं सर्वस्व आहे ती. आणि रती हुबळीकर कोण आहे तुमच्या लेखी? एक मैत्रीण. ती खूप छान मुलगी आहे आणि मला आवडते, पण बस इतकंच. तुमच्या संहिता सरस्वतीबद्दल ज्या भावना आहेत त्या तिला माहिती आहेत? जे मुळीच नाही. आणि तिलाच काय, कोणालाच नाही माहिती. मी फार काळजी घेतली आहे ते न कळण्यासाठी. का बरं? अहो पटवर्धन, सरस्वती आणि मी ट्रस्टमध्ये ट्रस्टी होतो ना त्या एकाच. म्हणजे ज्यामध्ये अफरातफर झाली आहे. त्यांनी बोभाटा केला असताना की माझ्या बायकोबरोबर संबंध ठेवता यावेत म्हणून मला तुरुंगात पाठवण्यासाठी पळशीकरनं आरोप केलेत आणि चौकशी सुरू केली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, संहिता सरस्वतीला पोलिसांनी तिच्या नवऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतलाय. ते तिच्यापर्यंत कसे पोचू शकतात मला नाही कळलं. ती त्यावेळी दुसरीकडे होती हे ती सिद्ध करू शकते. ज्यांच्यावर आरोप येऊ शकतो ना त्या सर्वांनी काय चूक केली आहे हे लक्षात घ्या. जेव्हा प्रेत सापडलं तेव्हा सरस्वती कधी मेला असावा याचा अंदाज घेऊन प्रत्येक संशयितानं त्यावेळेच्या आसपास आपण तिथे नव्हतोच, आपण लांब कुठेतरी होतो असं सिद्ध करायचा म्हणजे आपली ॲलिबी निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांकडे अशा सर्वांचा तपशील आहे. त्यांनी एवढंच केलं की कोणाच्या प्रयत्नातनं सरस्वतीच्या मृत्यूची वेळ सर्वात लवकर दाखवली गेली आहे ते त्यांनी शोधून काढलं आणि त्यात संहिता सरस्वतीचं नाव समोर आलं. कारण सोमवार दुपार ही मृत्यूची वेळ गृहीत धरून तिने आपल्या ठाव ठिकाण्याचा हिशोब मांडलेला होता. बाकीच्या सर्वांनी मंगळवारी मृत्यू झाला हे गृहीत धरून आपली ॲलिबी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पाणिनी म्हणाला. पळशीकर लक्षपूर्वक ते ऐकत होता. सरकारी वकील कोर्टात काय सांगतील ते लक्षात घ्या पळशीकर. पाणिनी पटवर्धन पुढे सांगायला लागला. तू संहिता सरस्वतीवर प्रेम केलंस.
सर्वांपासनं लपून छपून केलंस. तू स्वतःला आणि तिला मिसेस पळशीकरऐवजी मिसेस हसबनीस अशी ओळख दिलीस. अरे बापरे, अरे देवा, कुणाला माहिती झालं हे? तुम्हाला काय वाटलं? सरकारी वकील मूर्ख असतील? ते हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील की सरस्वतीला तुमची भानगड कळली होती. त्यांनी तुला रंगेहात पकडलं होतं म्हणून तुम्ही दोघांनी त्याचा काटा काढला. नाही, मी असं काहीही केलेलं नाहीये. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. हे बघा, संहिता सरस्वती निर्दोष आहे अशी मी आशा करतो. आणि आता खरंच दोषी असेल तर मी तिची वकिली घ्यायला बांधील झालोय. त्या रात्री त्या नोटेच्या आमिषाला तुम्ही मला बळी पाडलत आणि सापळ्यात अडकवलं तेव्हा कदाचित तो सापळा याची तुम्हाला कल्पना नसेल, पण आता मीच नाही तर आपण सगळेजण त्यात अडकलोय. आपल्याला त्यातून बाहेर यायचं आहे. त्यामुळे सरकारी वकील आणि खुनी दोघांनाही असंच वाटू दे की तुमचा खरंच खून झालाय. नंतर सौम्याकडे बघून तो म्हणाला, सौम्या, यांना बाहेर घेऊन जा ताबडतोब. मृत माणसं दिसतात का आपल्याला कधी? सौम्या काय समजायचे ते समजली तेवढ्यात फोन वाजला. गती, अजिबात त्रास देऊ नको आम्हाला, सौम्या म्हणाली. ओ, ठीक 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 सर, कनक ओजसचा फोन आहे, अत्यंत तातडीनं तुमच्याशी बोलायचंय म्हणतोय. पाणिनीनी फोन उचलला. पलीकडनं कनक ओजस म्हणाला, पाणिनी, तुला फार मोठी बातमी देतोय. तुझं अशीलच तुला धोका देतोय. पोलीस आपल्या सगळ्यांना अटक करणार. अरे बापरे, ते बघ, पोलीस आलेच इकडे. आणि पलीकडनं फोन ठेवल्याचा आवाज झाला. सौम्य आणि पळशीकर मागच्या बाजूनं लगेच बाहेर पडा. पाणिनी म्हणाला. ते बाहेर पडले आणि काही क्षणात गतीशी कोणीतरी जोरजोरात बोलत असल्याचा आवाज आला. होळकर आरडाओरडा करत आत घुसला. हे सगळं काय चाललं इन्स्पेक्टर होळकर? पाणिनी ओरडला. हे बघे, स्वतःला माहिती नसल्यासारखं दाखवू नको. मला जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश आहेत की एक तर चौकशीसाठी तुला तिकडे यावं लागेल, नाही तर सरळ सरळ तुला तुरुंगात टाकावं लागेल. पाणिनीनं आता जास्तीत जास्त वेळकाढूपणा करून सौम्य आणि पळशीकरला जास्तीत जास्त लांब जाऊ देण्याची संधी मिळावी असा प्रयत्न करायचं ठरवलं. हा ब्लॅकमेल करायचा प्रयत्न आहे इन्स्पेक्टर होळकर. अरे मला तर तुला ना आत टाकायला आवडलं असतं, पर वंशनचं म्हणणं पडलं का तू वकील आहे तेव्हा तुला खुलासा करायची संधी दिली पाहिजे. अटकेचं वॉरंट आहे का तुमच्याकडे? संवाद वाढावेत आणि जास्त वेळ जावा म्हणून पाणिनीने विचारलं. मला हीच अपेक्षा होती रे तुझ्याकडनं. मला वाटलंच होतं हा प्रश्न तू विचारणार. आता नाही वॉरंट, पण अर्ध्या मिनिटात मिळेल अशी व्यवस्था करतो मी, इन्स्पेक्टर होळकर म्हणाला. आणि सरकारी वकिलांना फोन करण्यासाठी त्यांनी फोन हातात धरला. सौम्य आणि पळशीकर किती लांब गेले असतील याचा मनात अंदाज बांधत पाणिनी म्हणाला, ठीक आहे, चला जाऊया, मी येतो. आता त्याला लय उशीर झाला. इन्स्पेक्टर होळकर म्हणाला. नाही, मला नाही वाटत उशीर झालाय. मी तुझ्याबरोबर यायला नाही म्हटलं नव्हतं, फक्त वॉरंट आहे का एवढं विचारलं होतं फक्त. बरं ठीक आहे, मग निघू. मला माझ्या रिसेप्शनिस्टला सांगू देत की मी बाहेर जातोय आणि मला तिला दिवसभराच्या काही सूचना देऊन ठेवायच्या आहेत. पटकन आवर काय करायचं ते. गती, मला इन्स्पेक्टर होळकर सरकारी वकिलांच्याकडे चौकशीसाठी घेऊन जात आहेत. दिवसभरात आज वेगवेगळ्या आशिलांच्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना देऊन ठेवतो तुला, त्यानुसार कारवाई व्हायला हवी. सौम्या सोहने नसली की गतीला आनंद होत असे. स्वतःला ती तिच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करत असे आणि तेवढीच चाणाक्ष असल्याचं ती नेहमी दाखवत असे. पाणिनीनी पुढची काही मिनिटं काल्पनिक आशिलांची नावं घेऊन मनाला येतील त्या सूचना देण्यात वेळ काढला. सुदैवानं तिच्या ते लक्षात आलं. तिनेही काही शंका विचारून हे सगळं खरंच आहे असं भासवलं. पटवर्धन, बाद झालं तुझं आता, इन्स्पेक्टर होळकर म्हणाला आणि पाणिनी पटवर्धनला घेऊन तिथनं बाहेर पडला. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित अभय बापट लिखित ॲलिबी या कादंबरीचा 10वा भाग, या कादंबरीचा 11वा अर्थात शेवटचा भाग उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज
आत्ता वरती उजव्या बाजूला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटत राहूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.